तपास करून जी काही सत्य बाजू आहे ती समोर यावी. तपास त्यांची मागणी आहे. म्हणजे आज जे काही लोक सोशल मीडियावर मीडिया ट्रायल चालवत आहेत काही लोक, आणि असं म्हणणार नाही पण बऱ्याच पत्रकारांनी मदत केली, चांगली बाजू सुद्धा आणलेली आहे. तर त्यांचं तेच म्हणणे, आज ते इथे जे बसलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की लोकांनी आपली मतं न मांडता हे सगळं न्याय यंत्रणेवर, न्यायदेवतेवर सोडून द्यावं, पोलीस यंत्रणेवर सोडून द्यावं, असं आमचं यांचं म्हणणं आहे. म्हणजे यांना जो तुम्ही केलंच असेल गावात त्रास, या गोष्टीसाठी ते आपल्यासमोर आले. काय गावात काय त्रास होते तुम्हाला? गावातल्या लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. आमच्याजवळ आमच्याशी संपर्क ठेवण्याची गावातल्या लोकांची अजिबात इच्छा नाहीये. तुमचं भावासोबत बोलणं झालं का काही घटनेनंतर नाही झालं. त्याच्या कायम खात्यात 239 रुपये शेवटचे काही ट्रान्झॅक्शन बघितले 1 महिन्यापासून. तो काय काम करायचा? तुमच्या घरी यायचा का? कामाला कुठे होता? त्याला महिन्याला किती उत्पन्न मिळायचं? तुमची त्या घटनेच्या अगोदर तरी तुमचा संपर्क असेल. जॉब काय करतो? तो भाजीपाल्याचा कुठे गावाकडे? तो गावाकडे मार्केटला. त्याच्यावर साधारणपणे 6 गुन्हे दाखल आहेत असं पोलीस म्हणतात. तर त्यातल्या 5 आरोपी महिलाच आहेत. तर याबद्दल तुम्हाला माहिती आहे की त्याच्यावर 6 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या 6 गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यात तो निर्दोष मुक्तता आहे त्याची. पण त्याच्यावर गुन्हे दाखल आहे तुम्हाला माहिती आहे? हो माहिती आहे. तुम्ही आता म्हणालात की त्याला जर पुढे तपास योग्य झाला आहे, फाशीची शिक्षा झाली तरी ती मान्य असेल. असं का वाटतं तुम्हाला की कसं घडेल? तो जरी भाऊ जरी असला तो गुन्ह्यात जर दोषी असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पण तुम्ही म्हणताय दुसरी बाजू येऊ द्या. काय नेमकी दुसरी बाजू आहे? म्हणजे ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी तो घरी आला होता का? तुमच्याशी काय बोलला का? हो, तो घरी आला होता पण आमचं काही बोलणं झाले. सविस्तर सांगा सर. तो घरी आलेला होता पण त्याच्या पाठीमागच्या गुन्ह्यांमुळे त्याचं नाव थोडंसं बदनाम झाल्यामुळे फारसं काही मी त्याच्यासोबत बोलत नाही. तर आम्ही काही बोलू शकत नाही. फक्त आमचं एवढं म्हणणं आहे आणि आजचे प्रेस कॉन्फरन्सचा तो एक मुद्दा आहे की आम्हाला ज्या प्रकारे सोशल मीडियावरती प्रतिक्रिया देतात आमच्या विरोधात ते चुकीचे आहे. आम्ही आमची कायदेशीर बाजू मांडण्याचा आम्हाला वकिलांना अधिकार आहे. आणि राहिल्या गोष्टी त्याला शिक्षा मिळण्याची, जर त्याने काही चुकीचं केलं असेल तर त्याला शिक्षा मिळावी. त्याने एक चुकीचं केलं असेल ते पण कोर्टासमोर सत्य येणारच आहे. म्हणून आम्ही आज रोजी माननीय पोलीस आयुक्त साहेबांना लेखी निवेदन दिलेलं आहे. त्यामध्ये आम्ही सगळे मुद्दे मांडलेले आहेत की आम्हाला सदरचे केस लढता वेळी आम्हाला पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे, जेणेकरून आम्हाला पण आमचं संरक्षण व्हावं. ही आमची माननीय पोलीस साहेबांना, आयुक्त साहेबांना विनंती.